उटी व्लॉग. बॅग भरून आम्ही पोहोचलो मुंबई एअरपोर्टला. डे 1ला मुंबई टू कोइंबतूरची फ्लाईट पकडून आम्ही कोइंबतूर एअरपोर्टला पोहोचलो. मुंबई टू कोइंबतूर अप्रॉक्स 2 तासाचा प्रवास आहे. लँडिंग झाली आणि एअरपोर्टच्या बाहेर आमचा ड्रायव्हर कॅब घेऊन रेडी होता. आम्ही लगेच कोइंबतूर वरून उटीला जायला निघालो. ऑन द वे लंच केला आणि लॅम्स रॉक व्हिजिट केले. उटी एक हिल स्टेशन असल्यामुळे घाटाचा रस्ता आहे. दुपारी 3 वाजताच इथे अंधार झाला होता आणि ॲडव्हेंचर स्पॉट इज या घाटाची वळणे हेअरपिन सारखी शार्प बेंड असल्यामुळे इथे 36 शार्प हेअरपिन बेंड आहेत. ही जर्नी खूप अमेझिंग होती. फायनली आम्ही उटीला पोहोचलो. टेम्परेचर 9 ते 10 डिग्री होते आणि वेदर खूप छान होते. आम्ही इथे क्लब महिंद्रा प्रॉपर्टीमध्ये राहिलो होतो. ही प्रॉपर्टी मार्केट एरियामध्ये होती आणि खूप सुंदर होती. आमची रूम खूप कोझी आणि स्पेशियस होती. दरवाजासमोरच संपूर्ण उटीचे दर्शन होत होते. मम्माने इथे फोटो क्लिक केले आणि लंच करून आम्ही पूर्ण प्रॉपर्टी बघून घेतली आणि थोडा आराम केला. मग आम्ही साईट सीइंगला निघालो आणि इथल्या फेमस जोडाबेट्टा लेकला गेलो. इथे वरती जाऊन टेलिस्कोप हाऊस पाहिले आणि मग लेकमध्ये बोटिंग एन्जॉय केले. त्यानंतर इथले लोकल मार्केट एक्सप्लोर केले आणि हॉटेलवर परत जाताना मी हे एनी टाइम वॉटर मशीन पाहिले. उटीमध्ये प्लास्टिक बॅन असल्यामुळे अशा फिल्टर मधून तुम्ही आपल्या वॉटर बॉटल रिफिल करू शकता. डे 2 आम्ही स्टार्ट केले बोटॅनिकल गार्डन व्हिजिट करून. इथे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची झाडे आहेत. ती बघून मन प्रसन्न झाले आणि हे गार्डन खूप मोठे असल्यामुळे आम्ही इथे 2 तास स्पेंड केले. त्यानंतर आम्ही टी फॅक्टरी व्हिजिट केली, ज्यात चहाची हिस्ट्री आणि चहा बनवण्याची पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली जाते. मग आम्ही चॉकलेट फॅक्टरी व्हिजिट केली, ज्यात खूप सारे चॉकलेट्स टेस्ट केले आणि मग आम्ही इथून चहा पावडर आणि खूप सारे चॉकलेट्स विकत घेतले आणि डे 2 साईट सीइंग संपली. भेटूया नेक्स्ट व्लॉग बंदीपूरमध्ये. थँक्यू.